श्री गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत करुणा त्रिपदीचं अनुष्ठान कसं करावं, त्याचं विधान काय आहे, केव्हा करावं. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आता कुठलाच मार्ग राहिलेला नाही, सगळे उपाय, सगळे प्रयोग, सगळं करून झालं, थकले, खूप परिश्रम केले, वेगवेगळे मार्ग अवलंबले, पण माझं कामच होत नाही, तर जिथे उपाय सर्व थकतील तिथे हा उपाय नक्की काम करेल. तो म्हणजे करुणा त्रिपदीचं अनुष्ठान. हे कसं करायचंय, किती करायचंय, काय काय म्हणायचंय, संकल्प काय करायचा ते आपण आता सविस्तर पाहू. प्रथम एक मंडल म्हणजे 40 दिवस, 40 दिवस, 27 दिवस, 52 दिवस, पण किमान सुरुवातीला पाहिजे तर 40 दिवसाचं करा. 40 दिवस म्हणजे मंडल पुरं होतं, किंवा 52 दिवसाचं करा सर. 52 या संख्येला खूप महत्व आहे. 52 दिवसाचं करायचंय. सकाळी करू शकता, पण प्रामुख्याने संध्याकाळी करावं. तिन्ही सांजेच्या वेळेला शुद्ध तुपाचा दिवा महाराजांसमोर, देवासमोर लावायचा आहे. आपण अनुष्ठानाला बसायचंय, आपलं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. ते करायच्या आधी जी काही समस्या आहे, ते हातात पाणी घ्यायचं, तेव्हा महाराजांची प्रार्थना करायची आणि त्यांना सांगायचंय की हे प्रभू, मला ह्या संकटातून मार्ग दे, याच्यातून मला बाहेर काढ. त्याच्याकरता हे मी म्हणणार आहे. तर त्याची किती किती पाठ करायचे? 7, 11, 21 तुम्हाला शक्य होईल तेवढे पाठ करा. तर ती म्हणायचे, हातात पाणी घेऊन संकल्प जो कराल तेव्हा ती समस्या सांगायची, तामणात पाणी सोडा, नंतर ते तामणातलं पाणी झाडाला घालून टाका. दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची, धूप घालायचा असला तर, आणि प्रेमानी, शांततेनी, आर्ततेनी, कारुण्य भावानी, पूर्ण शरणागतीनी दत्तप्रभूंची करुणा त्रिपदीच्या माध्यमातून प्रार्थना आणि आळवणी करायची. हे तुम्ही अनुष्ठान करा, ते नक्की फलदायी होईल, यशस्वी होईल. याच्यात संख्या आणि दिवस याच्यापेक्षा भाव महत्वाचा आहे. तुमचं प्रेम म्हणण्यात आर्तता, जिव्हाळा असायला हवा. कारुण्य भाव आपला प्रकट व्हायला पावा. पूर्ण शरणागती प्रकट व्हायला हवी. प्रेमाने, आर्ततेने भगवंताची आळवणी करायची आहे आपण. संकट हरल्याशिवाय राहत नाही, अनुभव आहे असा. तर ह्या प्रकारचं अनुष्ठान तुम्ही करा. तुम्ही किती दिवसाचं अनुष्ठान केलं तर त्याप्रमाणे ते दिवस पुरे झाल्यावर दुसऱ्या दिवशी महाराजांना गोड प्रसाद करायचा, काहीतरी शिऱ्याचा, खिरीचा, जे तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे. कुठल्या तरी गरीब माणसाला, गरजू व्यक्तीला अन्नदान करा. जमलं तर गाईला गोग्रास घाला. आणि बाहेर पूर्वजांसाठी एक घास ठेवा. याप्रमाणे अनुष्ठान करा. तुमच्या आलेल्या संकटात दत्तप्रभू नक्की मार्ग देतील. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, गंभीर समस्येवर रामबाण इलाज, जेव्हा उपाय चालत नाहीत तेव्हा हा करा. रोज एक वेळा हा म्हणायचा परिपाठ संध्याकाळच्या वेळेला ठेवला तर उत्तमच. म्हणजे मेडिकल मध्ये म्हणतात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजारीच पडण्यापेक्षा भर्तिकारच घर करून टाकायचा त्याचा. आजारी पडलोच नाही तर डॉक्टरचा विषय येत नाही. त्या हिशोबाने ही करा. रोज पठणात ठेवा. हिचा तुमच्या पठणात जर का तुम्ही समावेश केला नसाल दैनंदिन उपक्रमात तर करा. आणि रोज संध्याकाळी म्हणा. सगळ्यांनी बसून म्हणा शांत चित्ताने. 5 मिनिटं लागतील. 5 मिनिटं द्या. ते 5 मिनिटं आयुष्यातले भव्य, दिव्य, तेजस्वी अशी काहीतरी कृती तुमच्या हातून घडवतील महाराज. आणि त्यांची कृपा आणि त्यांचं सानिध्य तुम्हाला प्राप्त होईल. ते तुम्हाला प्राप्त हो अशी दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त.